अहिल्यानगर जवळील पांढरीचं पूल तिथे एकदम खतरनाक अपघात घडला. तर चला मंडळी तुम्हाला सांगतो नेमकी या रोडला आहे ना काय अपघात घडला आणि काय झालं होतं तिथं. आम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली बरं का, ज्याच्या चड्डीला ज्यादा थिगळं ना तो लय गरीब असायचं, त्याची परिस्थिती नसायची. मग आता तुम्ही समजून घ्या, अहिल्यानगर रोड ते डायरेक्ट नेवासा फाटा एवढा जबरदस्त किस्सा झाला आहे ना, मग त्याला पण लय थिगळं होतं त्या रोडला. मग तुम्ही समजून घ्या कोणाची परिस्थिती कशी झाली. आता लहानपणी आमची परिस्थिती नव्हती तर मग आमच्या चड्ड्यांना थिगळं, मग आता या रोडची अशी परिस्थिती, मग याचा करता कोण. मग आता तुम्ही सांगा बरं का कमेंट मध्ये. रोड तर एवढा बेकार फुटला आहे आणि वरती बल्ब चालू, म्हणजे का रात्री लोकांना दाखवायला खड्डे किती मोठे, त्याच्यात जपून जात जा. अरे काय परिस्थिती झाली भो. बरं ठीक आहे, आजूबाजूचे रोड फुटले. आता पांढरीचं पुलाचं घाट तुम्ही पाहिलं का नाही काय माहिती. या बा अशी बेकार परिस्थिती झाली, लक्झरी वालत घर 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 गाडी बिंगून जातो ना, असा रोड बेकार फुटला. मग आता इथं मोठ्या गाड्या आहे ना फेल होणार नाही, टायर फुटणार नाही, मग काय होणार नाही सांगा तुम्हीच. अशी परिस्थिती झाली आहे रोड. खड्डे काय लहान सामने ना, गुडघे एवढे खड्डे. जर मोटरसायकलवाला आहे ना, जर एखाद्या डोळ्यात धुळबिळ गेली खपग्यान ते टायर गेलं पुढचं सगळी गेम लोक मध्ये जाईल, तिकीट सुद्धा कटवायची गरज नाही, डायरेक्ट पोत्यात भरून न्यावला त्याला घरी. अक्षरशः खड्डे एवढे मोठे आहे ना. आता ऊसाचे ट्रॅक्टर चालू झाले, म्हणजे तुम्हाला सांगतो इथून जपून चालायचं काम आहे. हा एखादं टेलरच्या शेजारी गेलं टेलर पलटी झालं ना, भुगा डायरेक्ट भुगा, गोनीन पोतन पावडन संगच. फक्त इथं चालणार तर एकच लाल परी.